10च्या पुढे समाज. आता तुम्ही जे केलं ना त्याची विरुद्ध दिशेने सुद्धा करावं लागलं. आम्ही बोर्ड लावले की देवेंद्र फडणवीसांनी गुन्हे दाखल करायला लावला. नेमकं बोर्डाचा प्रॉब्लेम काय तुम्हाला? बोर्ड कशामुळे करतात? मराठी जर संघटनेवर करतील, एकदा जर रोडला बसले ना तर एकही रस्ता मोकळा राहणार नाही. इतक्या करोडच्या संख्या एक पण राज्य करणार नाही, एक सुद्धा रस्ता. तुम्ही जितका तितका मराठ्यांना त्रास देतात तितका मराठा समाज विरोधात झाला. आतून त्यांच्या पक्षात असलेले भाजपाचे सुद्धा मला फोन करून सांगतात, फायदा मिळवून द्या, येण्याच खुशी येणे बेजार केला आम्हाला, चढू द्या तुम्ही आहेत आम्ही तुमच्या बरोबर. ते सुद्धा कार्यक्रम दाखवला नाही. त्यांना असं इतकी दहशत केली. माझ्या विरोधात तर हे सांगितले मी काही देणं गेलं नाही, काय नाही काय नाही काय नाही. देशातली ही पहिली असायची अशी असत की ते एका आंदोलनावरती बसते. आंदोलनावर कवाच असायची नसते. बघा किती नामधारी आणि किती चांगला माणूस एवढं होते. त्यांचा तुमच्या शब्दात दम आहे. आरवळून गेलं हे खरं आहे, परंतु एवढा मोठा समुदाय जर विरोध केला तर आयुष्यभर घरात बसावं. एक पोरगा अटक करण्यासाठी जर तुम्ही एवढी ताकद लावायला लागली, विरोधी पक्ष सुद्धा त्यांच्या केला त्यांनी ते बोलायला लागले खाली बसले, बोललो ते तुला मती टाकेल. घराघरातल्या मराठ्या पेटवून गेला. एवढा जर अन्याय करायला लागला ना याची दहशत आणि दडपशाही म्हणून काढायची. समाजाच्या बैठका व्हायला लागल्या, ग्राउंडवर बैठका घ्यायला लागल्या. ग्राउंडवर इतकी चीड देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्माण. तुम्ही सांगता तोच कायदा, मग आम्ही सुद्धा खपवून नाही गेला. तो मग सगळ्यांसाठी. मी 10चा कार्यक्रम घेतोय आता सध्या. बाकीच्याकडे सुद्धा आता 10च्या घ्यायचे. आंदोलन कमी कमी होत चाललं. लय महत्वाचं आहे का ते बोला. थांबवतो व्यवस्थित. कागद द्यायचे ते नाही गप्प करा.